जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला, सकाळ सकाळी उठलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि शर्ट तर काय प्रेस केलं नव्हतं, पूर्ण गुड्या पडल्यात बघा. शर्टला पूर्ण गुड्या पडल्यात. चला म्हटलं आता प्रेस करून घेऊयात आपण. आणि परत आपल्याला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की कांदे खांदायचं काम चालू आहे. आजीनं त्यांना शेतात सोडायचं आपल्याला. ठीक आहे, चला आता थोडंसं आपण प्रेस करून घेऊयात शर्टला. चला गाईज, प्रेस झाले. आता अजिंक्यांना आपण शेतामध्ये सोडू. हे बघा, इथं अजिंक्य बसले आहेत. आता जाणार आहोत आपण अजिंक्यांना सोडून येऊ. कमल मावशी पण येते शेतामध्ये. बघा, गॅसच भेटत नाही भाऊ इथं गावामध्ये. गॅसवाले फोन बी उचलत नाही. तुला भेटला का गॅस? नाही का? हे बघा गाईस, केव्हाचा फोन करतोय मी, त्या फोन लावून देतोय मी त्यांना, पण गॅसवाले फोनच उचलत नाही. चला आता आपण जाऊयात शेतामध्ये. अजिंक्यांना सोडून यायचं आपल्याला. चला गाईज, आलो आपण शेतामध्ये. हे बघा, अजिंक्यांना घेऊन आलो. कमल मावशी त्या पण आहेत पुढं. आज पण काय नाही, 3च जण आहेत कांदे खांडायला. सो त्याच्यामुळे आज पण होता का नाही कांदे खांडायचं माहीत नाही. थोडंसं बाकी होऊन जाईल कदाचित, कारण सकाळ सकाळी नाना तो आला होता. कांदे उपटून ठेवलेले असेल, आता फक्त खांडायचं काम आहे. चला जाऊयात आपण. हे बघा, इकडं सकाळ सकाळी चालले ते कांदे उपटतायत. ते पाठच आले होते. मग तुमचं काम कमी करून ठेवलं ना त्यांनी, मस्त आहे का मामा? हे बघा, काहीच इकडं कांदे उपटून ठेवलेत. आता फक्त खांडायचं काम राहील. किती उभा एवढंच उपटेल तर येत आहे? एवढंच एकट्याने उपाटलं तेवढं? हे आता आलं मग? हाय, मला वाटतंय पाठच येईल तर. चला गाईच, आता आपण निघणार आहोत. थोडंसं आपल्याला काम पण आहे. घरी लताबाई आली आणि तिनं घरी टॅबलेट तिकडे घरीच विसरून आली तिच्यावाल्या. सो आपल्याला आज देवनगरला परत आता जायचं आहे. तिच्या टॅबलेट्स वगैरे घेऊन येऊ आपण तिकडनं, कारण उद्या किंवा परवा ती परत आता मावशींच्या घरी जाईल पवनच्या लग्नासाठी. सो चला निघूयात आपण आता, डायरेक्ट देवनगरला जाऊया तिथनं. चला गाईज, साखरीमध्ये आलो होतो. थोडंसं काम पण आहे आपल्या साखरीमध्ये. साखरीमधलं जे काम आहे ते आपण कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर मग देवनगरला आपण लताबाईच्या घरी जाऊन तिथनं टॅबलेट घेऊन पुन्हा आपल्याला घरी जायचं आहे. हे बघा, इथं साखरीमध्ये आलो आहेत आपण. आता थोडंसं काम पण आहे ते करून घेऊयात आणि नंतरच मग निघूयात आपण देवनगरला. चला गाईज, आपलं काम झालंय. साखरीमधलं काम केलं आणि त्यानंतर लताबाईच्या घरी देवनगरला जाऊन आपण टॅबलेट पण आणलेले आहेत. आणि म्हटलं चला आता मग साखरीकडे आलेलो होतो, तर मग अचानक आठवण आलं की आपल्याला नागाई माता मंदिर या ठिकाणी पण जायचं आहे दर्शन घ्यायला. सो साक्री तालुक्यातील कोकले या गावाच्या पांझरा नदी किनारी वसलेलं नागाई माता मंदिर हे अवघ्या 6 किलोमीटर अंतर, म्हणजे साक्री तालुक्यातून फक्त 6 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर वसलेलं आहे. आणि आपण आता त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. अगदी म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचं प्राचीन मंदिर हे कोकले या गावामध्ये वसलेलं आहे आणि आपण त्याचं दर्शन घेण्यासाठी आज निघणार आहोत. सो चला मग आता निघूयात आपण. साक्री तालुक्यातून आपल्याला 6-6.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला मंदिर असणार आहे. चला गाईज, साक्री तालुक्याहून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा नागाई माता मंदिराकडे जाण्याचा बोर्ड दिसेल. आणि हा बोर्ड जो आहे तो पांझरा कान साखर कारखाना जो आहे त्याच्या जवळूनच आपल्याला आतमधून जायचं आहे. बघा, हा जो कारखान्याचा गेट दिसतोय तुम्हाला, या गेटामधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला गाईज, साखर कारखान्याच्या गेटामधून आल्यानंतर मध्ये 1-1.5 किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी 2 रोड दिसेल. एक रोड ह्या साईडला जाताना दिसेल आणि एक रोड ह्या साईडला जाताना दिसेल. आणि समोरच तुम्हाला बोर्ड पण लावलेला आहे बघा. आपल्याला जेवणे हाटाकडे जायचं या साईडला, कारण हा जो रोड आहे हा नागाई माता मंदिराकडे जातो आणि हा रोड आहे गावाकडे जातो कदाचित. आता एक्झॅक्ट तर आपल्याला माहीत नाही कोणतं गाव येते, बट हा जो रोड आहे तो गावाकडे जातो. आणि हा जो आपला रोड आहे उजव्या साईडला हा नागाई माता मंदिराकडे जाणारा रोड आहे. सो आपण आता इथनं जाणार आहोत. अगदी आता अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावरती नागाई माता मंदिर राहिलेलं आहे. सो आपण आता पोचूयातच त्या ठिकाणी. आणि अतिशय पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे ना
खूप छान वातावरण आहे. म्हणजे आता बघा मी 11-12 वाजून गेलेले आहेत, एवढ्या उन्हात आलेलो आहे तरी सुद्धा खूप छान वातावरण वाटतं या ठिकाणी. आणि पूर्ण डोंगराळ भाग आहे या साईडला. जर तुम्ही बघितलं बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा जो पार्ट आहे ना पूर्ण बघा, पूर्ण डोंगराळ पार्ट असल्यामुळे खूपच छान वातावरण आहे या साईडला. नक्कीच जर साक्रीमध्ये आलात ना तर एक वेळा नक्कीच नागाई माता मंदिराकडे या. कारण आपण तुम्हाला अजून मंदिर तर दाखवलेलं नाही, पण मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. डोंगराळ पाट असल्यामुळे खूपच छान आहे. सो चला आता निघूयातच आपण आता. चला गाईज, आपण फायनली मंदिरावरती पोचलो आहोत. पाहू शकता या प्रकारे नागाई माता मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. हे गेट आहे आणि इकडं अगदी गेटाच्या बाहेरच तुम्हाला पूजाचं साहित्य पण मिळेल. बघा या साईडला सगळं नारळ, जे काय पूजाचं साहित्य आहे ते या ठिकाणी मिळेल. चला आता आपण आतमध्ये जाऊयात. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला या ठिकाणी चप्पल, बूट जे काय असतील ते या साईडला काढायचे आहेत. सो आता आपण बघूयात थोडंसं. अतिशय सुंदर परिसर आहे बघा या साईडला. आणि पांझरा नदीच्या काठावर मंदिर असल्यामुळे ना खूपच छान वातावरण असतं. आता थोडंसं दुपारून आलो आहे मी, बट तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मंदिराचा परिसर आहे या ठिकाणी बघा. आणि एकदम स्वच्छता ठेवलेली आहे. खूप छान परिसर आहे. त्या साईडला बघा पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे बघा या साईडला. आणि बसण्यासाठी झाडांच्या खाली खुर्च्या टाईप ज्या चेअर असतात त्या लावलेल्या आहेत. सो चला आपण जाऊयात आता मंदिराकडे. ह्या साईडला बघा, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर आहे ते. बाहेरून मंदिराचा जो कळस येतो या प्रकारे दिसतो. चला आता जाऊयात आपण आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडलाच या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी व्यवस्था केलेली आहे बघा. अगदी मंदिराच्या समोरच तुम्हाला त्रिशूळ पण पाहायला मिळेल बघा. या ठिकाणी त्रिशूळ लावण्यात आलेलं आहे. सो चला आता जाऊयात आपण. आधी तुम्हाला मी मंदिराच्या समोरचा परिसर दाखवतो की कशा प्रकारे परिसर येतो आणि नंतर मग आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा समोर आल्यानंतर अगदी ह्या साईडलाच मंदिर आहे बघा, महादेवाचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी बघा हा नंदी हे ठेवलेला आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड आणि समोर विठ्ठल रुक्माईची प्रतिमा दिसेल बघा. इथं मूर्ती कोरीव काम केलेलं आहे. खूपच जुनं कोरीव काम हे असं सांगितलं जातं. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आतमध्ये महादेवाची पिंड ठेवलेली आहे. आणि खूपच छान मंदिर दिसतंय बघा तुम्ही. कसा परिसर आहे हा, अगदी सुंदर आहे. म्हणजे मध्ये आल्यानंतर इतकं छान वाटतंय आणि थंडगार आहे एकदम पूर्ण. म्हणजे एवढ्या उन्हात सुद्धा एवढा थंडावा लागतो या ठिकाणी बघा. अशा प्रकारे मंदिर आहे या ठिकाणी. ठीक आहे, चला आपण आता बाहेर जाऊयात. चला गाईस, आपण दर्शन घेतलं आहे. आता अगदी मंदिराच्या शेजारीच आपल्याला पांझरा नदी पाहायला मिळते. आणि या साईडला बघा तुम्ही पावसाळ्यामध्ये जर पाऊस वगैरे जर येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भोजन हॉल पण या ठिकाणी पाहायला मिळतो. या साईडला सभामंडप आहे. जेवणाचे काही कार्यक्रम जर असतील पावसाळ्यामध्ये तर त्या या ठिकाणी केले जातात. आणि परिसर खूपच मोठा आहे या साईडला बघा तुम्ही. त्याच्यामुळे बरेच भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. आणि मंदिराच्या अगदी शेजारीच पांझरा नदी असल्यामुळे वातावरण खूपच छान आहे. बघूयात आपण आता. ह्या साईडला बघा तुम्हाला पांझरा नदी दिसेल. पाहू शकता तुम्ही शेजारीच पांझरा नदी आपल्याला पाहायला मिळेल. आता पाणी थोडंसं कमी झालं आहे उन्हाळ्याचं, पण ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस फुल पाणी इथपर्यंत आलेलं असतं असं सांगितलं जातं. सो चला आता आपण थोडा वेळ इथे बसूयात. चला गाईज, मग आपण आता दर्शन घेऊयात. नागाई माता मंदिर आतमधून कशा प्रकारे दिसतं हे थोडंसं बघूयात आपण. आणि असं सांगितलं जातं की योगीराज नागबाबा जे होते यांनी नागाई देवीच्या उपासनेतून हे मंदिर स्थापन केलेलं आहे. आणि जे आपले योगीराज नागबाबा होते यांनी 1600च्या दशकामध्ये याच ठिकाणी मंदिरामध्ये बघा इथं त्यांची समाधी आपल्याला दिसून येते बघा. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की जे योगीराज नागबाबा आहे त्यांनी इथेच समाधी घेतलेली होती. या ठिकाणी त्यांचं हे बघा संजीवनी समाधी असं म्हटलं जातं.
तर चला मग आपण आता मध्ये जाऊयात, मंदिर कशा प्रकारे दिसतं ते. आणि असं सांगितलं जातं की या मंदिराचा 1975च्या काळामध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. आतमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला या प्रकारे मंदिर दिसेल. आज काहीतरी कार्यक्रम आहे, सो त्याच्यामुळे बरेच इथे भाविक भक्त आलेले आहेत. सो मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळेल आणि या साईडला डाव्या बाजूला महावीर हनुमान यांची मूर्ती तुम्हाला बघा पाहायला मिळेल. सो चला आपण आता आतमध्ये जाऊयात दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे नागाई माताचं मंदिर पाहायला मिळेल बघा तुम्ही. आणि तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर देवीच्या दोन्ही साईडनी डाव्या आणि उजव्या साईडला नागाची मूर्ती तुम्हाला दिसेल. आणि अगदी देवीच्या डोक्यावरती 5 फणी नाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही. अतिशय छान मंदिर आहे बघा तुम्ही. आतमध्ये मंदिराचा व्ह्यू कशा प्रकारे दिसून येईल तुम्हाला. चला गाईज, आपलं दर्शन झालं आहे. आपण दर्शन घेतले. आता थोडंसं मागे जाऊयात आपण. या साईडला बघा मागून कशा प्रकारे मंदिरे फेरी मारले जाते. या ठिकाणी बघा आय थिंक जो आपला रुपया असतो तो या ठिकाणी चिटकवण्याचं दिलेलं आहे. सो चला आपण आता जाऊयात बाहेर. आणि अतिशय छान मंदिर आहे, एकदम शांतता असते. आता मला थोडं जास्त जोरात नाही बोलता येणार कारण सगळे भाविक भक्त बसलेले त्या ठिकाणी. सो मंदिर असल्यामुळे थोडंसं हळू बोलतो आहे मी. आता आपण पुन्हा बाहेर जाऊयात. थोडंसं बाहेरचा जो व्ह्यू आहे तुम्हाला मंदिराचा तो कशा प्रकारे दिसतो ते मी आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो इथनं, की मंदिराचा बाहेरून व्ह्यू कशा प्रकारे दिसणार आहे. आतमधलं आपण दर्शन तर घेतलं की नागाई माताचं मंदिर आतमधून कशा प्रकारे दिसतं ते. आता मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाहेरून मंदिराचा व्ह्यू कशा प्रकारे दिसेल ते. ठीक आहे, बघा या प्रकारे आपल्याला मंदिराचा व्ह्यू दिसतो. आणि अगदी मंदिराच्या समोरच त्रिशूळ लावण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी. चला गाईज, आपलं दर्शन घेतलं गेलं आहे आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू पण कशा प्रकारे तो पण दाखवला. आता बघा मंदिराच्या अगदी उजव्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला मारुतीची मूर्ती पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मूर्ती आहे मारुतीची. आणि ह्याच्या अगदी शेजारीच या ठिकाणी महालक्ष्मी आहे, कदाचित महालक्ष्मींची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मूर्ती येते. सो आता पण बऱ्यापैकी दर्शन सगळं झालं आहे आपलं. आता थोड्या वेळातच आपण निघणार आहोत कारण गावाला पण परत जायचं आहे. ऊन पण आता खूपच जास्त व्हायला लागलं. सो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला नागाई माताचं मंदिर कशा प्रकारे वाटलं ते. आणि जर तुम्हाला साक्री तालुक्यात अजूनही काही मंदिरं जर माहिती असतील तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण तिथं पण पुन्हा व्हिजिट करूयात. आणि अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.